बैठकीमध्ये असं आपल्याला जाणवलं की पीडितांची संख्या वाढू शकते. आज एक विक्टीम आहे 9वी झाली, ज्यांनी बयान देणं सुरू केलाय आज, आणि सुरू केल्यामुळं पुढं याचं गांभीर्य कळेल संध्याकाळपर्यंत. त्यामुळं कुणावरही आज टीकाटिप्पणी करू नये, कोणी या ठिकाणी मीडियावर बयानबाजी करू नये. पत्रकारांना माझी विनंती आहे मीडियांना की या प्रकरणामध्ये जे वास्तव आहे त्यापेक्षा अवास्तव दाखवू नये. आणि पोलिसांचं जे प्रेस होते प्रत्येक रोजी किंवा उद्या प्रेस होईल पोलिसांची, आज त्या विक्टिमनी काय म्हटलंय ते उद्या पोलीस सांगतील. पोलिसांचं स्टेटमेंटच मान्य धरावं, पोलिसांनी केलेली प्रेसच त्या ठिकाणी अधिकृत समजावी. राजकीय नेत्यांनी काही स्टेटमेंट केले ते स्टेटमेंटवर फार न जाता अशा केसमध्ये, अशा सेन्सिटिव्ह केसमध्ये पोलिसांनी केलेली चौकशी, त्यातनं आलेलं सत्य हेच त्या ठिकाणी अधिकृत समजावं. पीडित आहे तर त्याचं काय, कारण तसे पुरावे आले नाही. आमदार साहेबांनी आज बोंडे साहेबांच्या म्हणण्याचं त्यांच्याकडे काही पुरावा असतील किंवा त्यांच्याकडे काही गोष्टी असतील त्या पोलिसांना दिल्या पाहिजे. मीडियामध्ये, प्रेसमध्ये एखादी गोष्ट नंतर पोलिसांकडे सांगण्यात येतं. पोलीस शेवटी प्रेस कॉन्फरन्स घेत असतात, पोलीस अधिकृत माहिती येतात. पण त्यांच्याकडे, बोंडे साहेबांकडे किंवा अजून नवनीत राणाकडे किंवा प्यारे खान जे काही स्टेटमेंट करतात आहे, त्यांना माझी विनंती आहे की मीडियाच्या माध्यमातून समाजामध्ये कोणत्याही पद्धतीचं असं वातावरण होणार नाही. पण तुमच्याजवळ जे काही पुरावे आहेत ते सर्व पोलिसांना दिले पाहिजे. जे जे काही भेटतं ते पोलिसांना दिलं पाहिजे आणि पोलिसांना तपास करण्याकरता अधिक बळ दिलं पाहिजे, अधिक माहिती दिली पाहिजे, जेणेकरून जे चौकशी ही SIT आहे अजून चांगलं काम करू शकेल. आपण मीडियामध्ये स्टेटमेंट करून पोलिसांच्या चौकशीला भरकवणं नाही किंवा SITला भरकवणे हे काम कोणी करू नये. सर्व लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे, जे असेल ते पोलिसांना दिलं पाहिजे.